सत्ताधाऱ्यांच्या विरोधात बोलत नाही. म्हणजे तुमची बाजू संसदेत किंवा विधानसभेत मानणार कोण? कारण का ते घाबरतात, हुकुमशाही सरकार आहे. तर लोकांची बाजू विधानसभेमध्ये मांडायला राहिलाय कोण? तर सगळे भाजपमध्ये आहेत. आणि माझ्या नावाने पण अफवा पसरवतात की मी पण जाणार, पण माझ्या रक्तात काँग्रेस आहे. आणि माझ्या रक्तात काँग्रेस काय आहे? माझे वडील काँग्रेसमध्ये आहेत म्हणून नाही, कारण का मी सर्वधर्म समभावामध्ये विश्वास करते. मी गोरगरिबांमध्ये विश्वास ठेवते. मी सामान्य ग्रामस्थांमध्ये विश्वास ठेवते. मी कामावर विश्वास ठेवते. मी लोकशाहीत विश्वास ठेवते. मी संविधानात विश्वास ठेवते. म्हणून मी काँग्रेस सोबत आणि मी ईडीला भिडते. कारण का माझ्याकडे कारखाना नाही आहे, माझ्याकडे संसारकार आहे. नशीब शिंदेसारख्या राजकीय त्या ह्याच्यात पडले नाही, म्हणून मला ईडीची काय भीती? मी दिल खुलासपणे बोलणार बीजेपीच्या विरोधात आणि मोदींच्या विरोधात. आणि का नाही बोलावं? की मी ज्या पद्धतीत तुमचा विश्वासघात केलाय, गेले 10 वर्ष तुमच्या बरोबर खेळले की आम्ही हे करू, 15ला जमा झाले मात्र तुमच्या खात्यात. दादा तुमच्या खात्यात जमा ना 15ला जमा झाले ना, वर्षाला 2 कोटी रोजगार मिळाले. सांगा कोणाला मिळाली का नव्हती? दादा तुला मिळाली ना? महागाई कमी झाली, उद्या सिलेंडरचे भाव वाढत गेले. आता मात्र 2 दिवसात कमी होतील ना निवडणूक आयोग. परत अशी खेळी किती खेळणार तुमच्यासोबत? अजून किती विश्वास? काय दादा तुम्ही खूपच असते, तुमच्या इथे 30 लाख जमा झाले. अजून किती विश्वासघात करणार आपल्या? आमच्या लोकजनसेवा चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.